अरे निकिता, तू न्यूज बघितली का? सगळीकडे गॅस सिलेंडरचे स्फोट होत आहे. आता तर मला किचन मध्ये जायला सुद्धा भीती वाटते खरं सांगितलं तर. अरे तुला खरं सांगायचं म्हटलं तर सिलेंडर आपोआप बॉम्ब सारखे फुटत नाही. 99% अपघात आपल्या 3 मोठ्या चुकींमुळे होता. 3 चुका? त्या कोणत्या? चूक क्रमांक 1, जीव घेणा स्पार्क. गॅसचा वास आला की अनेक जण काय करतात, कधी कधी लाईट चालू बंद करतात, कधी कधी मॅच बॉक्स वापरतात आणि लाईट स्विच मधून निघणारा छोटासा स्पार्कही पूर्ण घर उडवू शकते. आणि तुम्हाला असं वाटत असेल की गॅस लीक होतंय तर लगेच खिडक्या उघडा आणि बाहेर जा. आणि चूक क्रमांक 2, डेट्स कडे दुर्लक्ष करणं. सिलेंडरच्या हँडल जवळ असलेल्या 3 लोखंडी पट्ट्यावरती A26, B27, D28 असे कोड पाहिलेत का? तेच असते सिलेंडरची टेस्टिंग ड्यू डेट. त्या अक्षरांचा अर्थ काय? हे अक्षर महिना सांगतात. ए म्हणजे मार्च, बी म्हणजे जून, सी म्हणजे सप्टेंबर, डी म्हणजे डिसेंबर आणि नंबर म्हणजे वर्ष. उदाहरणार्थ A25 म्हणजे मार्च 2025 पर्यंत टेस्टिंग वैध होती. ती तारीख संपली असेल तर सिलेंडर कमजोर आणि धोकादायक असतो. त्वरित तपासणी करा आणि एक्सपायर झाला असेल तर डीलरकडे परत द्या. आणि पुढची चूक, आता चूक क्रमांक 3, स्वस्त पाईप. फक्त 100 रुपये वाचवायसाठी आपण रस्त्यावर मिळणारे रेग्युलेटर आणि स्वस्त पाईप घेतो. त्यांना पटकन भेगा पण पडतात. नेहमी BSI हॉलमार्क असलेली सुरक्षा ट्यूब वापरा आणि गॅस पाईप दर 2-3 वर्षाला बदलणं आवश्यक आहे. अरे बरं झालं तुम्हाला हे सगळं सांगितलं. मी आत्ताच जाऊन तपासते. तर मित्रांनो, अपघात झाल्यावरती रडण्यापेक्षा आधीच काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ही माहिती आपल्या कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बॉसवाला. Be the boss.